नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण चाललो शिर्डीला आणि करणार आहेत फुल मजा. खूप दिवसांनी आपला व्लॉग येतो. मला माहिती आहे कारण का आपली होती 12वी आणि 12वीची परीक्षा सुरू होती आणि संपलेली नाही आहे पूर्णपणे. मेन सब्जेक्ट झालेले आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स झालेले आहेत आपले आणि मेन कम्प्युटर सायन्सच बाकी आहे. ते काय मेन नाही. आणि 10 दिवसाची सुट्टी आहे मार्चमध्ये. तर आपण चाललो शिर्डीला. बघूया आता पुढे काय काय होतं. आपली बस आहे. आता रिक्षावरून आपण बसच्या इथे जाणार नाही, बसमध्ये चढणार. फायनली आपली बस आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण बसमध्ये चढू. 35 सीटर बस आहे, एकदम पण मोठी नाही, थोडी छोटी आहे. पिकनिकचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही, ती बस खूप मोठी होती, मजा केली. तुम्ही अजून पण बघितला नसेल तो ब्लॉग चेकआउट करा. इकडे वरती कॉर्नरला येत असेल, क्लिक करा आणि ओपन करा. आता वाजले सकाळचे 3:30 आणि आपण पोचलो रतनरेला. आम्ही झोपलो होतो. आता वॉशरूमसाठी उठलेलो. इकडे वॉशरूमला गेलेलो, मागे वगैरे दिसते जागा आहे. तर बघूया परत बसायचं बसमध्ये. अजून आहे 1-1.5 तास आहे पंचवटीला पोचायला. पहिला आपण पंचवटीला जाणार आहे असं बोलतायत. बघू आता, एवढं आपल्याला माहिती नाही फ्लो काय. बघू का आता आपण फक्त तिकडे उतरायचं, मजा करायची. काय लिहिलं नीट वाचा. चोरांपासून सावधान, ते ईशानपासून सावधान राहायला सांगितलं आपल्याला, ते लक्ष ठेवा. ये बड़ी अच्छी बात कही आप. सुप्रभात मित्रांनो, सकाळ झालेली आहे. सकाळचे वाजले 5:30. आपण उतरलो खाली आणि पंचवटीला आपण पोहोचलेलो. इकडे खूपच थंडी, आमचा बर्फ होतोय. आता हे लोक मला आंघोळ करायसाठी शोधतात. मला आंघोळ करणार आहे इकडे मस्त. आता थोडं बरं वाटतं. लांब बघा, बोलायला पण नव्हतं. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. आता थोडं बरं वाटतंय. वरती आता गरम गरम, खाली फुल थंडी आहे इकडे. वाट लागली आमची. तर खाली चाललोय आंघोळीला. बॅग घेतली आहे. कुठेतरी पप्पाने कॉल केला, बोलतात घाटावरती आंघोळ करायची. कुठे काय माहिती, बघूया. यायला एवढी थंडीत थंड पाण्याची आंघोळ डायरेक्ट खतम आहे. आपण बघूया काहीतरी न्यू एक्सपिरियन्स, न्यू अचीवमेंट अनलॉक करूया काहीतरी. पण अचीवमेंट खूप खतरनाक आहे. खतरनाक खिलाडी बाई. त्याचं क्लिनिनेस चांगली आहे, दाखवतो तुम्हाला. आणि साफ पण करतायत. पण सकाळ म्हणून एवढी क्लिनिनेस आहे, साफ केलं आता म्हणून की माहिती नाही. बघू, पहिल्यांदा चालू आहे आपण. बघू शकताय बघा, मस्त क्लिनिनेस आहे. हे मंदिर वाटतं. आपला रूम आहे, घेतला. आता चाललोय तिथे थंड पाण्यात आंघोळ करायला, डुबकी मारायला. मेन तर सीन आहे की माझी शॉर्ट नाही यार, मोठी ट्रॅक भिजणार. आता ती बॅगेट घेऊन जड होणार. पप्पा बोलले घेऊन जा, पण ठीक आहे ना, होऊन दे जड. असं पण कुठे बॅग उचलून फिरायचं. बॅग त्या बसमध्येच राहणार आहे, होऊन दे जड. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. भेटूया डायरेक्ट नदीवर. आपल्या रूपात स्विमिंग करायसाठी, म्हणजे डुबकी घ्यायसाठी जातोय पाण्यात. बघू शकता विसरून गेलाय. थंडी आहे, फुल थंड आहे. जाऊया. विसू घे डुबकी. झाली डुबकी मारून झाली. आता बोलायला होत ना, खूप थंड पाणी होतं. बर्फ झालं. ईशान का बोलायचंय नको म्हणजे बोलायचं फक्त कॅमेरा कापत असेल तर तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. आत कापतोय मस्त, बर्फ असं टोचत आहे अंग. एवढं थंड पाणी होतं बर्फासारखं. जस्ट इमॅजिन करा 70 डिग्री सेल्सिअस मध्ये तुम्ही आंघोळ करताय, तो थंड पाणी. 70 डिग्री सेल्सिअस मध्ये आई शपथ कॅमेरा कापतोय. आम्ही नाही कापतोय, कॅमेरा कापतोय तो. हा, कॅमेरा कापतोय. आणि मेन म्हणजे आम्ही ते काय बोलतात ते मॉडर्न मध्ये आईस बाल घेतात ना, ब्लड सेल रिफ्रेश व्हायला, ते घेतलं आम्ही. आमचे ब्लड सेल चालू आहे. इधर ना है का, उधर ना. अरे उधर क्या है, उधर क्या है. ब्लड सेल सर्वे आमच्या बऱ्याच रिगेन झालेले आहेत मस्तपैकी.
असेल काहीतरी बायोलॉजी स्टुडंटना माहिती असेल, आम्हाला एवढं माहिती नाही. हा मॅथ्सवाले. इंटिग्रेशन इट्स हार्ड ब्रो. चला आता वरती कपडे चेंज करायला. अजून बोलू नाही शकत आहे मी, खूप थंड होतं पाणी, आवाजावरून कळत असेल. फायनली रेडी झालेलं आहे, मस्त तिकडून आंघोळ करून आलो. मगाशी बघितलं आमची हालत खूप थंडीची होती. आणि आता तिकडे रूममध्ये थोडंसं गरम पाणी होतं, थोडंसं टाकलं अंगावरती, गरम पाणी घेतलं आणि आता कपडे घातले. हा कुर्ता घातला, तुम्ही बघू शकता. हो भाई, आता जीव केला असता व्हिडिओ काढण्याच्या नादात. मग उद्या न्यूजमध्ये आलो असतो मी की हे पोरगा व्लॉग बनवण्याच्या नादात. कांदे पुढे का बोलत नाही, मम्मी ब्लॉग बघते, मग ब्लॉग बघताना ते ओरडणार मला, असं काहीतरी बोलतोय खराब खराब म्हणून. बघू शकता ईशाननी पण कपडे बदलले आहेत, पण तुम्हाला वाटत असेल नाही बदलले. त्यांनी जॅकेटवरती सेम घातले, कारण का थंडी वाजते ना, थंडी खूप आहे. पण मी आता नाही घातलं, जाऊन दे. तेवढे कपडे मी घातले आहेत तर जाऊन दे, मला थंडी नाही वाजत. आणि थंडी कमी झाली आता तशी, आंघोळ करून आल्यावरती थंडी लागत नाही. ईशान तुला काय बोलायचं तर आता बोल तू. मग थंडी वाजत नाही, फक्त जरा बॅगमध्ये जागा होत नव्हती, म्हणजे जरा भरलेली बॅग म्हणून. ते कपडे आमचे ओले झाले आहेत ना, ते आम्ही इशूच्या वेगळ्यात ठेवलेत आणि सगळे कपडे आमच्या वेगळ्यात ठेवले. चाय पितो आपण आणि इशूचं अजून बॅग ॲडजस्ट करणं सुरू आहे, होतच नाही ॲडजस्ट. बॅग बोलते काय चाललं आपल्या रिअल लुकमध्ये. गॉगल घातल्या, हर ब्लॉगमध्ये घालतो आपण, आज पण घातला आहे. काय नाही, शायनिंग मारायसाठी, अजून काय नाही. परत हर ब्लॉगमध्ये बोलतो तसंच. कशासाठी ब्लॉग सुरू केला? गॉगल घातलं ते दाखवायसाठी, अजून काय. जसं बघितलात मस्त, मी तुम्हाला बोललो होतो ब्लॉगमध्ये स्टार्टिंगलाच की इकडे मस्त क्लिनिनेस वगैरे सर्व आहे. ते तसं बघितलं इथे क्लीन करत असतात सारखं मस्त क्लिनिनेस आहे वगैरे सर्व आहे. तर बरं वाटलं बघून की अशा ठिकाणी क्लिननेस आहे आणि असं साफ करताना बघून लोक पण बघतात आणि मग कचरा टाकत नाहीत. ते बघून खूप बरं वाटतं इकडे की क्लिननेस असल्यामुळे आपलं टुरिझम सपोर्ट होतं, इंडियाचं वाढतं आहे. असेच क्लिननेस पाहिजे, काय ठिकाणी तर नसतेच. बघू आता काय, मस्त मजा आली इकडे आंघोळ करताना वगैरे. आता आपण डायरेक्ट जाणार आहे त्र्यंबकेश्वरला, तिकडे बघूया. मी सर्वीकडे पहिल्यांदा जातोय, मी गेलोच नाही आणि गेलो असेल तर लहानपणी माहिती नाही. बघू, चला भेटूया मग पुढे. लॅक ऑफ अवेअरनेस आणि नाशिक ब्लॉगर्स ही क्लीनअप करणारी ऑर्गनायझेशन नाही आहे. आर मेजर फोकस इज टू क्रिएटिंग अवेअरनेस आणि त्यासाठीच आपले हे सेशन्स वगैरे होत असतात. सो क्लीनअप ड्राईव्स इज व्हॉट यू सी ऑन फ्रंट एंड, बट ऑन बॅक एंड आर मेजर वर्क इज टू क्रिएट अवेअरनेस आणि त्यासाठीच आपण आणि जास्तीत जास्त अवेअरनेसचा आपण प्रयत्न या ठिकाणी करत असतो. सो सगळ्यांना सर्टिफिकेट भेटेल नो डाऊट. सो इट वॉज नाईस मीटिंग यू ऑल. इट वॉज सर्वांचे मेन म्हणजे बघितलं पार्टिसिपेशन चांगलं केलं. जे क्लीनअप करत होते डेडिकेशन खूप जास्त होतं. बघू शकता एकदम स्वच्छता करतात, बघितलं असेल क्लिपमध्ये तुम्ही. चांगलं वाटतंय मला तर, खूप बरं वाटतंय की स्वच्छता ठेवली आहे लोकांनी, बघून मस्त वाटतंय. तर फिरूया. उठ आलं, उठ. फोनला तो उठला लगेच. एवढा आवाज येतो तर उठत नव्हता. लडकी का चक्कर, आहो भैया लडकी का चक्कर. आता आपण पोचलेलो त्र्यंबकेश्वरला, उतरलोय, चालतोय, पायवाट आहे तिकडे जायला. कुठून रस्ता माहिती नाही, शोधतोय, फर्स्ट टाइम आलं. बघूया तिथे थांबलो. इकडे आ वाटेला मंदिर आहे मागे, जाऊया मस्त पायापुढे. आतमध्ये फोन तर अलाउड नसणार आहे, बघू अलाउड असेल तर आपण ट्राय करू. तिथले ईशान कसा झोपला मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं, त्याला नाही माहिती आहे काय काढलं ते, तुम्ही बघा. ईशान तू पण बघ नंतरला घरी जाऊन, खतरनाक रिॲक्शन आलं आहे. बघा आता चाललं आपण त्र्यंबकेश्वरलाच. इथे रस्ता आहे, समोर मंदिर दिसतंय, तुम्हाला दाखवतोय बघा. कदाचित तेच मंदिर आहे, माहिती नाही, मी फर्स्ट टाइम आलो आहे. आता बघूया काय होणार आहे. तर माहिती असतं तर एकदम अजून मजा नाही येत. एकदम फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स, रिअल एक्सपिरियन्स. तिथे मार्केट प्लेस आहे आजूबाजूला खूप, दाखवतो. गर्दी तर खूप आहे, लाईन असेल मला वाटतं आतमध्ये खूप सारी. बघू शकता गर्दी खूप आहे. मंदिराजवळ पोहोचलो आता, चप्पल काढून आतमध्ये दर्शनाला जाणार आहे.
आता फुलं घेतली आहेत आपण, गर्दी खूप सारी आहे. हे पण आपल्यासोबत फोन काय करतो? गोल गोल फिरून बॅक साईडने एंट्री वाटतं. चाललं आपण, लाईन खूप असणार आहे, गर्दी तर खूप असणार आहे. आज संडेला आलो आपण तर गर्दी असणारच आहे. बघा किती लाईन दाखवतो तुम्हाला. मंदिराकडे पोचलो की मला बोललो होतो तर खूपच लाईन आहे तिकडे, तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कॅन्सल केलं आतमध्ये जाणं. पण इथे जुनं त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे, म्हणजे ते पहिलं होतं मेन, नंतरला ते नवीन बांधलंय. तर माझ्या जुन्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात चाललं. बघूया तिकडे लाईन नसली पाहिजे, बघू काय ते. पण खूप लाईन आहे, खूपच लाईन आहे. संडे आहे तर मला वाटतं 7-8 तास जातील. आमचा मेन मोटिव्ह म्हणजे शिर्डीला जाणं. तर मग आम्ही आता इथून बाहेरून दर्शन घेतले, शिर्डीला आम्ही लाईनीत उभे राहणार आहे. कारण का इथे 2 देवस्थान संडेला करणं तर इम्पॉसिबल आहे, एका दिवसात नाहीच होऊ शकत. तर मग आपण बाहेरून दर्शन घेतलं आहे. बघूया इथे छोट्या मंदिरात जातो आहे, बघू. हे बघा जुने महादेव मंदिर, म्हणजे हे पहिलं सर्वात मेन मंदिर आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही आमचे ग्रेट फॅन असाल की आम्ही नाश्ता करताना व्हिडिओ काढायला विचारतो, ते खाऊन झाल्यावर आठवतं. आता पण खाऊन झाल्यावर आठवलं तुम्हाला दाखवतो, खाल्ल्यावर दाखवतो. पण बघा आता कच्ची आहे, कच्ची आहे. हे बघा, हे बघा भजी अर्धी उरली आहे, खाल्लंय. खास नव्हतं या रेस्टॉरंटमध्ये, तुम्ही येऊ नका, मजा नाही, काहीच टेस्ट नव्हती. पण पोट भरण्यासाठी आम्ही खाल्लं बघतो. रेस्टॉरंटचं नाव दाखवतो, येऊ नका, बॅड पब्लिसिटी. चांगला आम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू देतो, ते मी खोटं बोलत नाही, तुम्ही नका येऊ. नका येऊ, एवढी काय मजा आली ना आम्हाला खायला. तुला काय वाटतं, आवडलं तुला? नाही आवडलं त्याला. तर तो वाला मीम माहिती आहे ना, इडली वडा डोसा आणि जाऊन जाताना बोलू नाही शकत, तोंडाला पण लागलंय. त्याला तेच आवडतं खायला, म्हणून आम्ही डोसा घेतला. म्हणून आम्ही डोसा घेतला होता. पण तेच खाल्लं, विसरू नकोस. तुला पण तेच आवडतं? मला नाही ते आवडत. अच्छा, मग घेतलंच का तू? मी अरे डोसा आवडतो मला बनवून, पण मला तेव्हा नाही आवडत. इडलीला डोसा आणि पुढे नाही, एक्स्ट्रा डोसा खाणार मी. तर मग बघा आता इथे नका येऊ. आता आपल्या हात धुण्यासाठी पाणी घेतलं, पुढे पाण्याने हात धुऊया मातीमध्ये. इथे ओलं नको करायला. आम्ही हायजीन फुल प्रॉपर मेंटेन करतो, आमची पण आणि जागेची पण. तर चला आता बघूया काय ते पुढे. मोठी पिशवी जाणार, मोठी पिशवी जाणार पिशवी. आता आपण खरेदी करतोय, ते प्रसादी घेतोय. प्रसादी घेऊया मस्त घरी नेऊन खायला आणि लोकांना द्यायला, आजूबाजूच्या नेबर्सला पण द्यायला पाहिजे ना आपल्याला प्रसादी. आणि मग डायरेक्ट जायचं, बसमध्ये बसायचं, शिर्डीला निघायचं. मग बघा यांनी पण घेतली आहे प्रसादी घरी न्यायला. मॅच बघतो काय, जाऊन मॅच लावली आहे गाडीमध्ये, फुल दाखवतो काय ते स्पीकरवर कनेक्ट करून. आपण पोहोचलोय शिर्डीला आणि शिर्डीमध्ये तुम्हाला माहिती आहे फोन अलाउड नाही, तेव्हा फोन बॅगेतच ठेवणार आहे. पोहोचलोय शिर्डीला, आता उतरणार आणि खाली जाणार. मग थोड्या वेळाने भेटूया परत, बघू. तर आता मित्रांनो आपलं झालंय दर्शन घेऊन. तिथे फोन अलाउड नाही, बसमध्येच ठेवून घेऊ असं तुम्हाला बोललो. मस्त दर्शन भेटलं, आज गर्दी नव्हती. आणि का आज आहे इंडिया पाकिस्तानची मॅच. काय वाटतं कोण जिंकणार? इंडिया जिंकेल. इंडिया जिंकेल. आता तर 4 विकेट गेल्यात, आत्ता जस्ट 5वी विकेट जडेजाने का आउट केलं. बघूया, इंडिया जिंकलीच पाहिजे. आणि ड्रीम 11 लावली आहे मी, त्याच्यावरती सध्या पहिल्यावरती आहे. आता कॅप्टन खेळला पाहिजे कोहली, व्हाईस कॅप्टन शमी बिचारा इंजरीमुळे काय करणार. पण दर्शन झालं आमचं आता मस्तपैकी आणि एकदम शांतपैकी. धक्काबुक्की पण नव्हती कारण का गर्दी कमी होती, त्यामुळे लगेच झालं 1 तासाच्या आत दर्शन. आता जेवूया, बघूया जेवायचं काय ते सोय. पण आमचा ड्रायव्हर गायब झाला आहे ना, म्हणून त्यामुळे आम्ही इथे बघा बस पण लॉक होती. आम्ही कशी उघडली एकदम उडी मारून. आता बघूया काय होतं. चला भेटू जेवताना मग. आता आपण आलो आहे जेवायला इकडे साईप्रसादालयामध्ये. मस्त बघूया काय जेवण आहे, कसं आहे आता आतमध्ये झालं. आणि आम्ही इकडे आता 8 वर्षापूर्वी आलेलो, आता 8 वर्षांनी आलो आहे. खूप चेंजेस झाले आहेत. तुला काय काय चेंजेस वाटले इकडे, बोल. इकडे लाईन अशी नव्हती, म्हणजे खूपच थोडं रिनोव्हेट झाले ना एकदमच. तसं तुम्ही बघितलं, आता कूपन घेतलं आम्ही आणि 8 वर्षाने आलं तरी 50 रुपये जर काय बदल नाही झाला, म्हणजे एकदम चांगलं वाटतं बघून की जेवणामध्ये आपण अफोर्डेबल जेवण आहे, सर्व जेवू शकतात चांगलं. आता बघूया जेवणाची क्वालिटीमध्ये काय चेंजेस आहे की नाही, अनलिमिटेड आहे की नाही. तेव्हा तर अनलिमिटेड होतं, चला बघू भेटूया.
तर आता आमचं झालं जेवून आणि आम्ही घेतले पेरू आणि जेवण मस्तच होतं एकदम, म्हणजे आणि 50 रुपयेच रेट आणि मस्त एकदम टेस्ट एकदम. पान काढलंय या प्रकारे आहे मुझे सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. बघा कुल्फी पण घेतली आता, पान आणि कुल्फी दोन्ही यांनी मी तर नाही बोलवतो. 20 रुपयाची एवढीशी कुल्फी दिली यायला. 20 रुपयाचं काय आहे का या कुल्फीमध्ये? आता घेतली म्हणून आता दे हा का मला घेतलेलं परत द्यायचं नसतं मला, तुम्हाला माहिती आहे. आणि मी खूप कसा व्लॉग करतो तुम्हाला नाही माहिती. तसं त्यांनी हातात टाकली ना विषय, तशी मी हातात पिशी टाकली आहे आणि फोन पकडला आणि व्लॉग करतो. आता गाडी उडवणार पण असते काय, आता खाऊन असतो परत बोलतो काहीतरी. गाडी कुठे आता वाजले 8:30 आणि आम्ही झोपलो होतो. बरंच उठलोय. ड्रायव्हर झालाय, कुळवलाय ड्रायव्हर. रस्ता माहिती नाही त्याला, काय माहिती नाही. येण्यासारखं कुठे पण टाकतोय, लॉंग कट घेतोय, गोल गोल फिरवतोय, अर्धा तास तो गोल गोल फिरवतोय. आता कुठेतरी रॉंग घेतली आहे गाडी, तर बघूया काहीतरी करतोय. आता 8:30 झाले, त्याने अजून आम्ही अर्धा रस्ता पण नाही झाला, अजून 4 तास आहेत पोचायला. 12 किंवा 1 पर्यंत वाटत नाही. ड्रायव्हरच्या स्पीडवर 2च वाजतील, परत किती फिरवणार ना कुठेतरी अर्धा तास वेस्ट करायला. गुगल मॅप तर वापरताच येत नाही त्याला. बघा काय होतं. आता मी मला दाखवतो मग कुठे जातो आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. प्रथमच आणण्यात चालू गाडी, अजून ऑप्शन नाही. मी चालत आहे 100च्या स्पीडला डायरेक्ट. आसमानची विचार मी कोराही करू डायरेक्ट वरती गाडी ढगात. उद्या न्यूजमध्ये येऊ काय बोलणार तुम्हाला त्यांना. आता आपण कचरा घाटाचं आगमन झालंय. इथून पुढे 3 तास बाकी आहेत. काय नाही, दोघांचा ब्लॉग बनत राहणार आहे. आम्ही थकणार नाही, तोपर्यंत बनतच राहणार आहे. आता बघा काय होतं. कचरा घाटात एकदम मोठा धोरायचे बघा, बस थांबत नाही. झाले खूप झोपून तो चॅटिंग करून त्याचे डोळे लाल झाले. आणि आमचा बसवाला खूप ब्रेक मारते मग असं बघा. परत ब्रेक मारला की गाडी हलते परत हल्ली हा ब्रेक डान्स. मोबाईल पण हलतोय. पप्पांना आमच्या मागच्या सीटवर ते बघा, हिशोबाने दिसत नाही बघा. आता भेटा थोड्या वेळाने, परत रेस्ट करूया 1 तासात. आम्ही झोपतोय. एक तर ब्रेक मध्ये गाडी हलते, ते काय माहित नाही. आता आम्ही उतरलोय बसमधून वॉशरूमला जायसाठी. म्हणून आमच्या चेहऱ्यावरून आमची हालत कळालीच असेल, खूप कंटाळा आलाय. आणि आता बरोबर वाजलेत किती 10:50. 1 तास बोलतोय. 1 दिवस होत आला. आता आम्हाला 11 वाजता बसलेलो आम्ही बसमध्ये. आता फक्त 20 मिनिटांनी 10 मिनिटांनी बसलेलं. महाराष्ट्र तिकडून बस निघालेली. आणि म्हणजे पूर्ण 1 दिवस होणार आहे आम्हाला आता बसमध्येच फक्त. तरी पण अजून घरी नाही बसलं. अजून 2.5 hours रनिंग आहे. बघू किती वेळ असतात. 2.5 hours म्हणजे 3 hours तर मॅक्स टू मॅक्स 3 hours पकडून चाला. बघा किती वेळात पोचतो. त्याला वॉशरूमला जाऊया पहिले, जरा मोकळं होऊया, मग पाणी पिऊया. वॉशरूम पण लागते, पाणी पण लागते, सर्व होतं आहे. आणि कंटाळा पण येतो. झोप येते, झोप नाही पण येते. नाही का सांगू नाही शकत आहे आम्ही. चला बघू वॉशरूमला जाऊ. वॉशरूम करताना नाही दाखवणार, नाही तर परत बोल. फुल आपल्याला आता 1.5 तास आहे गाईच. ते बघा जॅकेट काढलं आहे, थंडी लागणार आहे कारण कचरा घाट सुरू होणार आहे. त्याच्यात झोपायचं आपल्याला. मगाशी एंट्री केली पण म्हणजे ते अशी एंट्री सुरू न झाले मेन घाट अजून. तर मग थंडी लागण्याचं जॅकेट विकेट काढलं आहे. खायला पियाला थंडा घेऊन आलो आहे. खायला कुरकुरे खाऊया, पिऊया आणि झोपूया. आता कसं चांगलं काम केलं आहे. आणि लाईटमॅनचं मला अशी लाईट नाही मारलेली मग असं नाही. आता थोडंसं ब्लॉग तसाच झाला आहे. तर मस्त खाऊया. बसमध्ये आलो आहे आता. तो तिकडे बसला आहे. तो चला बघूया काय होतं.